नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू। अजित पवारांचा 3 मार्च पासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी, हडपसरचा आढावा घेणार। लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर भाजपच्या वाटेवर। उत्तमराव जानकर अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला। केंद्रीय निवडणूक समिती उमेदवार ठरवणार, भागवत कराड यांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सावंतांचं स्टेटस, भाजपकडून प्रमोद सावंतांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल। गेल्या 5 वर्षापासून मी लोकसभेची तयारी करतोय। मोदींना 400+ खासदार देण्याची जबाबदारी आमची, खासदार सुजय विखेंचा विश्वास। लोकसभेसाठी शिर्डीमध्ये स्थानिक उमेदवाराला संधी मिळावी। इच्छुक उमेदवार राजेंद्र वाघमारेंचं मत। लहू कानडे, उत्कर्षा रुपवते आणि राजेंद्र वाघमारेंचा शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी दावा। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, शिंदे गटाच्या उदय सामंतांचं वक्तव्य। गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव अत्राम यांना विचारणा। अत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढवू नये, अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत। उत्तर मध्य मुंबईत देखील पूनम महाजनांसह पियुष गोयल, शेलारांच्या नावाची चर्चा। अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी। जळगाव लोकसभा लढवण्याची ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल मानेंची तयारी। पक्षाने आदेश दिल्यास नक्कीच निवडणूक लढवेन, हर्षल मानेंची प्रतिक्रिया। नंदुरबार लोकसभेच्या आढाव्यासाठी माजी मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि माजी मंत्री बाळा भेगडेंची नियुक्ती। लोकसभा मतदारसंघातील तालुक्यानिहाय आढावा घेतला जाणार। गडचिरोलीमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे दौरे। 2 वर्षापासून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसान यांच्याकडून मतदारसंघात कार्य मजबूतीचे प्रयत्न। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा हिंगोली लोकसभेवर दावा। हिंगोलीत शिवसेनेचे विद्यमान खासदार इच्छुक असताना भाजपही आग्रही। हिंगोलीची जागा भाजपला मिळावी म्हणून फडणवीसांची भेट घेणार, भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत मराठा समाज 10 उमेदवार उभे करणार। नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील गावकऱ्यांचा निर्णय। निवडणुकीला येणारा खर्च वर्गणीतून केला जाणार। राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणार असल्याची गावकऱ्यांची माहिती। वंचितकडून परभणी लोकसभेच्या जागेसाठी हालचाली। आलमगीर खान पुन्हा एकदा सक्रिय। पक्षानं जबाबदारी दिल्यास निवडणूक लढण्यास तयार, असं आलमगीर खान यांचं वक्तव्य। नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष निरीक्षकांची नियुक्ती। जयकुमार रावल, सुभाष बापू देशमुखांची निरीक्षकपदी नियुक्ती। नांदेड लोकसभेचा घेतला आढावा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नूतन पक्ष निरीक्षक आमदार सुधीर गाडगीळ आणि मुरलीधर मोहोळ सोलापूर दौऱ्यावर। सोलापूर लोकसभेचा उमेदवार ठरवण्याबाबत शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा। नाशिक पोलीस आयुक्तालयातील कारभाराची सूत्र पुन्हा बदलणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। गडचिरोलीमध्ये हत्तीच्या धुमाकुळामुळे शेतीचं नुकसान। हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसान भरपाईची मागणी। गोंदियात धान खरेदीला पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ। मात्र आवक नसतानाही मुदतवाढ कशाला, शेतकऱ्यांचा सवाल। लातूरचा अडत बाजार पुन्हा सुरळीत। हमालांनी आंदोलन मागे घेतल्यानं अडत बाजाराला सुरुवात। वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडला। वाटाणा, फ्लॉवरसह भोपळ्याचे दरही दुप्पट। बाजारभावात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। नाशिकच्या मालेगावातील किरकोळ बाजारात लिंबूचे भाव कडाडले। बाजारपेठेत लिंबाची आवक कमी असल्याने भाव वाढ। हिंगोली जिल्ह्यात पिकांना अवकाळीचा फटका। गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं मोठं नुकसान। बळीराजा आर्थिक संकटात।
बुलढाणा जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 22,000 हेक्टरवरील पीक भुईसपाट. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर. बुलढाण्याच्या गारगुंडीमध्ये 4.5 एकर शिवारातील कलिंगड फुटले. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. लातूरच्या घरणी प्रकल्पाचे पाणी चाकूर शहराला देण्यास नळे गावातील नागरिकांचा तीव्र विरोध. नागरिकांचा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा, तर योजना रद्द करण्याची देखील नागरिकांची मागणी. लातूरच्या 5 मध्यम प्रकल्पात आता केवळ 15% जलसाठा शिल्लक. 25 गावांना अधिग्रहण करून पाणी पुरवठा. बीडच्या परळीमधील बोरणा प्रकल्पात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर. लातूर शहरातील गटारीच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. भाजीपाला लातूरच्या मंडईत विक्री होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. मराठा क्रांती मोर्चातील रमेश पाटलांना पोलीस कोठडी. प्रवीण दरेकरांना शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश पाटलांवर गुन्हा दाखल करत अटक. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सकल मराठा समाजाची निदर्शनं. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 4था दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तंबू टाकून तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था. नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा संपावर. थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासूनच संप. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल. नागपुरातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नोकरीत स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आज आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत काम बंदची कर्मचाऱ्यांची नोटीस. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथे शेतकऱ्यांचं गुरं घेऊन आमरण उपोषण. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. नुकसानीची मदत देण्याची मागणी. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची पदयात्रा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा अफूची लागवड करण्याची परवानगी द्या. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. गोंदिया जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कामगारांचं धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 190 कामगारांचं आंदोलन. मागण्या पूर्ण करण्याची मागणी. नाशिकमध्ये ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा. प्रतिकात्मक ईव्हीएमची काढली अंत्ययात्रा. जळगावच्या एरंडोलमध्ये रस्ता आणि अंडरपास बोगद्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको स्थगित. जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पुलावर सुरक्षा जाळी बसवण्याचं काम सुरू. आत्महत्येचं प्रमाण रोखण्यासाठी पुलावर जाळी बसवण्याचा निर्णय. चिपळूणमध्ये अलोरे आणि शिरगावाला जोडणाऱ्या पुलाच्या कामामुळे धोकादायक पर्यायी मार्गावरून नागरिकांचा प्रवास. पर्यायी मार्ग सुरळीत करत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा स्थानिकांचा इशारा. अकोला जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये 41.99 कोटींचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाशी संबंधित विविध योजनांची तरतूद. नांदेड महापालिकेचा 2023 ते 24 सुधारित आणि 2024 ते 25 मूळ 1,712 कोटींचा अर्थसंकल्प सादर. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सादर केला अर्थसंकल्प. जळगावातील महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्र गीत न वाजवल्याने मक्तेदारावर गुन्हा दाखल. खासदार उन्मेष पाटलांची जिल्हा प्रशासनावर नाराजी. स्मशानभूमीबद्दलची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी परभणीत जाधव मरेवाड कुटुंबियांनी चक्क स्मशानभूमीमध्ये केला विवाह. अनोख्या लग्नाची जिल्ह्यात चर्चा.